Brought to you by V-Guard. आज सांगली लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे असलेले जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होते आणि महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत, ते सांगलीमध्ये दाखल झालेले. सर, चंद्रहार पाटील अवखे नवखे उमेदवार आहेत आणि चंद्रहार पाटील हे उमेदवार ठरू शकत नाही, अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळतोय. आणि आज त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उतरलेले पाहायला मिळाले. थोड्या वेळापूर्वी शरद पवारांची सभा तासगावला झाली. आज संध्याकाळी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रचाराला येणार. मुळात हा प्रचार चुकीचा आहे की ते नवखे उमेदवार आहेत का. या देशामध्ये कोणी नवीन उमेदवार निवडणुकीला उभा राहत नाही का. प्रत्येक उमेदवार हा केव्हा तरी नवीन आणि प्रथमच लढतो. किंबहुना सांगलीमध्ये जे आता दोन उमेदवार आहेत, एक अपक्ष आहेत. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. एक भाजपचे आहेत. यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त माहीत असलेले उमेदवार सांगलीकरांना चंद्रहार पाटील आहेत. कुस्ती क्षेत्रातलं सांगलीतलं सगळ्यात मोठं नाव आहे आणि सांगली कुस्ती हा सगळ्यात मोठा लोकप्रिय खेळ आहे. दोनदा जो माणूस महाराष्ट्र केसरी झाला तो सांगलीला माहीत नाही. सांगलीतला माणूस, ज्या माणसानं सांगलीची प्रतिष्ठा उंचावली, जो माणूस सांगलीच्या जिल्हा परिषदेला 22व्या वर्षी निवडून आला, तो नवखा उमेदवार असं कोण म्हणत असेल तर ते राजकारणात नवखे आहेत. क्रीडा क्षेत्रातलं, कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आहे. डबल महाराष्ट्र केसरी होणं ही लहान गोष्ट नाही. दोनदा झाले महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि नवखा उमेदवार. हे काय मग काय बँका लुटणारे, साखर कारखाने बुडवून शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे, हां, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे मोठे उमेदवार आणि हे नवखे उमेदवार. हा चंद्रहार पाटलांना हा अनुभव नसेल. परंतु राऊत साहेब, खरं तर काल विश्वजित कदम जे काँग्रेसचे नेते आहेत सांगली जिल्ह्यातील, ते म्हणालेत की कुठेतरी षडयंत्र महाविकास आघाडीमध्ये शिजलं, त्यामुळे सांगलीची काँग्रेस ही जागा सांगली ही जागा काँग्रेसची पारंपरिक आहे, त्यामुळे काहीतरी शिजलं, त्यामुळे ती ठाकरे गटाकडे गेली, असा थेट ते आरोप करताना पाहायला मिळतं. चुकीचं आहे. गेले 10 वर्ष ही जागा काँग्रेसकडे नाही आहे. 2019 साली का नाही बंड केलं? ही जागा मुळात काँग्रेसकडे गेल्या 10 वर्षापासून नाही आहे. या लोकसभा मतदारसंघात संघ परिवारानं शिरकाव केला आहे. तेव्हा काँग्रेस कुठे होती? इथे पहा ना तुम्ही, 2 भाजपचे आमदार आहेत, भाजपचे खासदार आहेत. काल इथे योगी आले प्रचाराला. कशा करता तुम्ही येऊ दिलं? पारंपरिक वगैरे काय नसतं. लोक ठरवतात. परंतु ज्या पद्धतीने सर आता 48 लोकसभा जागांवरती राज्यामध्ये सगळीकडे निवडणूक सुरू आहे, जिथे कमळ विरुद्ध मशाल अशी निवडणूक होणार होती, तिथे आता मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी निवडणूक होताना पाहायला मिळत आहे. भाजपने कुठेतरी धसका घेतला आहे का पवार आणि ठाकरेंच्या सहानुभूतीचा? नक्कीच. बघा, धनुष्यबाण जे चिन्ह चोरलं आहे आमचं, किंवा घड्याळ अजित पवारांनी चोरलं, त्यांना काही एक फायदा होणार नाही. मुळात भारतीय जनता पक्ष आमच्यासमोर लढायला घाबरत आहे, म्हणून त्यांनी सगळे डुप्लिकेट लोक, मी यांना म्हणतो शिवसेना फडणवीस गट, राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट, हे त्यांचे गट आहेत फडणवीसांनी तयार केलेले. त्यांना स्वतःचं अस्तित्व अजिबात नाही. अजित पवारांची तर एकही जागा जिंकून येत नाही, शिंदेंची एकही जागा जिंकून येत नाही लोकसभेला. हे चित्र या महाराष्ट्रातलं आहे. लोकांनी ठरवलं यावेळेला या महाराष्ट्रातली गद्दारीची कीड कायमची चिरडायची. पुन्हा या राज्यात गद्दारी होता कामा नये, बेईमानी होता कामा नये. देवेंद्र फडणवीस हे तुमचे जुने सहकारी सुद्धा राहिलेले आहेत. ते सातत्याने वारंवार गौप्यस्फोट करताना पाहायला मिळतात की ज्यावेळेस शिंदे हे ठाकरेंकडनं वेगळे झालेले होते, म्हणजे ज्यावेळेस ते गुजरात त्यामार्फत गुवाहाटीला गेले, त्यावेळेस ठाकरेंनी मला ऑफर केलेली की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री बना म्हणून, परंतु मी ती ऑफर नाकारत मी शिंदेंसोबत गेलो म्हणून. हो, शिंदे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ना, शिंदेंसोबत गेले सांगायला. दीनदयाळ उपाध्याय ना. काय बोलतात फडणवीस? त्यांना मोदी आणि शहांनी मुख्यमंत्रीपदाचा लायक समजलं नाही,
याचे त्यांना खंत आणि दुःख पाहिजे. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री म्हणून ते पण दुसरे, एकूण 2 उपमुख्यमंत्री गेले. आता त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. ते निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत एकंदरीत या राजकारणामुळे. त्यांचं नेतृत्व आता महाराष्ट्राने झिडकारलं आहे, झुगारलं आहे. काही काळ ते मुख्यमंत्री होते म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. बाकी काही त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे असं मी मानत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणुकीच्या प्रचारामध्ये ॲक्टिव्ह मोडवरती आहेत. थेट ठाकरेंवरती त्यांचा प्रहार आहे की मला बोलायला उघडं पाडू नका, नाहीतर मी लखनौ ते लंडन असं सगळं काही काढेन म्हणून. काढून टाका ना. तुम्ही काय बोलणार आमच्यावर? तुम्ही 4 जून नंतर बोलण्याच्या लायकीचे राहिलेले नसाल. तुम्हाला मी आत्ता सांगतो. तुम्हाला भारतीय जनता पक्षानं भाड्यानं घेतलेलं आहे भुंकण्यासाठी. तुम्हाला ते काम करावंच लागेल, नाही ते तुमची नोकरी जाईल. प्रकाश आंबेडकर देखील या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले आहेत. प्रकाश आंबेडकरांना तुम्ही 6 जागांची शेवटपर्यंत ऑफर केलेली होती, परंतु प्रकाश आंबेडकर सातत्याने आता अनेक प्रचार सभांमध्ये बोलताना पाहायला मिळतात की कुठेतरी ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही मॅनेज झाली आहे भाजपलाच. आम्ही जीवाची बाजी लावून लढतोय हुकुमशाही विरुद्ध, संविधान वाचवण्यासाठी, डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही जीवाची बाजी लावली आहे. त्याच्यामुळे आमच्यावरती कोण काय आरोप करते आहे त्याच्याकडे फार आम्ही लक्ष देत नाही. नक्कीच आंबेडकरांना आमच्याकडून सातत्यानं आम्ही चर्चा केली, त्यांना आम्ही बऱ्यापैकी जागांची प्रस्ताव दिला, त्यांना तो मान्य नाही. आता उद्याच्या निकालानंतर कळेल. जे सांगलीमध्ये तुम्ही प्रचाराला आलात, परंतु विशाल पाटील हे अपक्ष त्यांनी बंडखोरी केली आहे काँग्रेसमधनं आणि त्यांना वंचितने पण पाठिंबा दिलेला आहे, परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडनं देखील त्यांच्यापर्यंत अद्याप कारवाई नाही. एक लक्षात घ्या की विशाल पाटील यांना कोणी काय पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. उद्या त्यांना अमेरिकेतून पाठिंबा मिळाला किंवा साऊथ आफ्रिकेतून पाठिंबा मिळाला तरी आमचं काय अडचण नाही. त्यांना कोणी पाठिंबा द्यावा, परंतु कारवाई होताना पाहायला मिळत नाही ना सर. ज्या पद्धतीने बंडखोरी झाली, पक्षाची शिस्त मोडली, काँग्रेस त्याकडे एवढ्या ॲक्टिव्ह मोडने पाहत नाही आहे. काँग्रेस पण त्यांच्या सपोर्टिव्हच्या भूमिकेमध्ये आहे का पडद्याच्या पाठी? मला तसं वाटत नाही. इथे नाना पटोले आणि सगळे प्रमुख लोक आले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, काही लोक नाराज असू शकतात. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसने आमच्या जागा, रामटेक असेल, अमरावती असेल, कोल्हापूर असेल, आम्ही घेतल्या, आमच्याकडून घेतल्या. तिथे आमचे शिवसैनिक काम करत आहेत ना. काल तर उद्धव ठाकरेंनी सभा घेतली छत्रपती शाहू महाराजांसाठी. आमच्या मनामध्ये काही खोट नाही आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो. परंतु या सांगली जिल्ह्याचं जे राजकारण जे आहे ते ह्या सगळ्याला कारणीभूत ठरतं का? ज्या पद्धतीने विशाल पाटील अनेक प्रचार सभांमध्ये म्हणतात आहेत की कुठेतरी गौड बंगाल झाल्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट देण्याच्या वाटपांवरतून आणि त्यांचा थेट रोख हा जिल्ह्याचे नेते जयंत पाटलांवरती आहे. 2019 साली त्यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या चिन्हावर का निवडणूक लढली हे ते सांगू शकतील का? मी तुम्हाला सांगतो, 2019 साली विशाल पाटील हे स्वतः राजू शेट्टींकडे गेले. ते राजू शेट्टींना म्हणाले की काँग्रेसची परिस्थिती सांगलीमध्ये बरी नाही आहे, मी लढलो तरी पडेन, तुम्हीही जागा मागून घ्या, मी तुमच्याकडून लढतो. आता असं डील करणारे लोक आज काँग्रेसचा झेंडा घेऊन फडकवत आहेत. त्याचं आश्चर्य वाटतं मला. 2019ला ही जागा सांगलीची पारंपरिक आहे ना काँग्रेसची जागा, ही राजू शेट्टीने घ्यावी असा आग्रह विशाल पाटील यांनी राजू शेट्टींना जाऊन केला होता. तुम्ही जागा घ्या, मी तुमच्याकडून लढतो, हा त्यांचा प्रस्ताव होता. आता काय ते सांगतात काँग्रेसची जागा. एक शेवटचा प्रश्न सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. प्रत्येक दिवसाला त्यांच्या 3-3, 4-4 सभा संपूर्ण देशभरात होताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने त्यांनी महाराष्ट्राला केंद्रित करून प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सभा त्यांनी आयोजलेली आहे. अमित शहा देखील या संपूर्ण सभेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. भटकती आत्मा असू द्या, त्याच्यानंतर वारशाचा मुद्दा असू द्या, त्याचबरोबर सिंपतीचा मुद्दा असू द्या, ह्या सगळ्या 3-4 मुद्द्यांवरती, महत्त्वाच्या फॅक्टरवरती ते बोलताना पाहायला मिळतात आणि ठाकरेंना विशेष करून ते टार्गेट करताना पाहायला मिळतात. करू द्या ना. दिवा विस्ताना मोठा होतो तसे ते फडफडत आहेत. ही निवडणूक ती जिंकत नाहीत. अमित शहा असतील, मोदी जे असतील, प्रचार म्हणजे काय, ते झोपेत पण प्रचार करतात, झोपेतही बडबडतात आमच्या विरुद्ध.
आजार आहे त्यांना तो. ठीक आहे. परंतु तुमच्या उमेदवारांवरती कारवाईचा पण बडगा खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो. शशिकांत शिंदे असतील, अमोल कीर्तीकर असतील, हे सगळे एक एक उमेदवार जे आहेत ते कुठेतरी केंद्रीय तपास यंत्रणांकडनं टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटत नाही का, ज्या निवडणुकी ही रंगात आली आहे म्हणून? करू द्या ना, आम्ही कुठे तक्रार करतोय? हुकुमशाही दुसरं काय करू शकतो? या देशात जर लोकशाही राहिलेली नसेल, लोकशाही खतम झाली असेल, तर विरोधकांना अशा प्रकारे त्रास देणारच. आम्ही सहन करून पुढे जाऊ. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याशी बातचीत केली की यावेळेस सरकार जे आहे ते इंडिया आघाडीचं बनणार आहे, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच टीका टिप्पणी जी आहेत या सगळ्या निवडणुकींमध्ये भाजपकडनं आणि त्यांच्या मित्रपक्षांकडनं होताना पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, सांगली. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.